आपले रिपीटेड मिसकॅरेजेस कसे अवॉइड करायचं ह्याचं सोल्युशन आपल्याला स्कंद माता देते. स्कंद माता हे मातृत्व आणि करुणेचं प्रतीक आहे. म्हणूनच तिच्या पण मांडीवर एक बाळ आहे आणि हे बाळ आहे आपलं स्कंद बाळ, ज्याने तारकासुराचं वध केला. म्हणजे ज्या आपल्यातलं मातृत्व जे आहे ते आपल्याला एक ताकद सुद्धा देतं. जर तुमच्या मनात सतत भीती येत असेल की अरे आधी मिसकॅरेज झालं असेल तर परत मिसकॅरेज नाही ना होणार, माझ्या बाळाच्या हार्टबीट्स येतील ना यावेळेला, अरे काहीच त्रास होत नाहीये, नक्की मी कन्सीव्ह केला असेल ना, आपल्या मनातले हे निगेटिव्ह विचार, हे ताण, याचं रूपांतर आपल्या भीतीमध्ये होतं. त्यामुळे हार्मोनल सिक्रेशन इम्बॅलन्स होतं, प्रोजेस्टेरॉनची लेवल कमी होते आणि परिणामी गर्भपात होतो. तर हे दुष्ट चक्र थांबवायचं असेल तर आपल्यातले जे मातृत्व आहे, जे करुणा आहे, त्याला आपल्याला जागृत करायचं आहे आणि त्यासोबतच हे मातृत्व जे आत्मशक्ती देतं त्यावर विश्वास ठेवायचा आहे. ही शक्ती दृढ करण्यासाठी तुम्ही दररोज हे अफर्मेशन्स म्हणा. मी एका आरोग्य संपन्न दीर्घायू बाळाला जन्म देत आहे. माझा गर्भ माझ्या बाळासाठी सुरक्षित आहे. मी माझ्या बाळाची जबाबदारी घेण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तुम्ही हे अफर्मेशन डेली बेसिसवर म्हणणार असाल तर आता कमेंट बॉक्समध्ये एस फॉर स्कंद माता असं मेन्शन करा.